नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आपण आपल्या शेताकडे वगैरे रोज फिरत असतो आणि शेताच्या आजूबाजूला वगैरे किंवा असे रानात आपल्याला बऱ्याचशा वनस्पती छोटी मोठी झाडं दिसतात, पण त्यांचं एवढं फार काही आपल्याला माहिती नसतं. जरी आपण त्यांना रोज पाहत असलो. त्यातलीच ही एक वनस्पती आहे, तिला मराठीमध्ये गोरखमुंडे असं म्हणतात आणि त्याचं बॉटनिकल नाव आहे स्पॅरॅन्थस इंडिकस. तर ही एक औषधी वनस्पती आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती नसेल. तर मला पण एक हे झाले की थोडंफार याच्याबद्दल सर्च करून बघावं. तर मी पण थोडं सर्च केलं तर असं ही खरंच एक औषधी वनस्पती आढळून आली. तर ही जी आहे ती पारंपरिक जी आपली औषध पद्धती होती त्याच्यामध्ये याचा वापर करायचे. याचे खोड, मूळ किंवा फुलं जी येतात, इवन पानाचा पण. तर ही वनस्पती जी आहे ती अँटीऑक्सिडंट, अँटी डायबेटिक किंवा लिव्हरचे जे डिसीज आहेत किंवा आपले फीवर, ताप वगैरे आणि कफ त्याच्यासाठी पण याचा वापर होतो, असं रिसर्चमध्ये आढळून आलं आहे. तर ही बऱ्यापैकी एक चांगली वनस्पती असून आपल्याकडे इझिली अवेलेबल आवर्जून आढळते सगळीकडे, पण आपल्याला हे माहिती नाही आहे. इवन याचा ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता इथे. त्याचा ऑनलाईन पण याची विक्री केली जाते. त्याची जी फळं आहे ती सुकवून त्याची विक्री केली जाते. तर याची फळाची पावडर जी आहे तिचे पण अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे दुधातनं वगैरे घ्यायचं रिकमेंड केलं जातं. तर ही मला जेवढी माहिती आहे किंवा जेवढं मी सर्च करून मला जे एवढं माहिती मिळाली ती मी तुमच्याशी शेअर केली आहे. तुम्हाला जर अजून माहिती असेल तर तुम्ही सर्च करू शकता गुगलला वगैरे, किंवा जर तुम्हाला माझ्याकडून अजून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.